कल्पेश माहुलकर उर्फ कडक गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटॉस जबरदस्त फटका मारला जातोय आणि नो बॉल देखील पण या ठिकाणी घोषित करतात. जय माताजी ग्रुपच्या वतीने गणेश इलेव्हन माहूल संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. 7 धावा या चेंडूवर मिळतील. अर्थातच एकही चेंडू दाखवून झाला नाही. धावा झालेल्या आहेत मड संघाच्या 7. स्वप्नील कोळी वर्सेस मंगेश वैद्य अशी लढत आपण पाहतोय. तर स्वप्नील कोळीने आपल्या नावाला साजेशी सुरुवात केली आहे, कारण चेंडू एकही झाला नाही. 7 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत त्या मड संघाच्या. पुढचा चेंडू कल्पेश माहुलकरचा. गतवर्षी नाईट स्पर्धा याच मैदानात झाली होती आणि त्या नाईट स्पर्धेमध्ये कल्पेश माहुलकरने अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर हॅट्रिक देखील त्या स्पर्धेमध्ये मिळाली होती. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक मिळालं होतं. तर त्यांच्या मागे पाहायला मिळतो या माहुल गावचा टेनिस बॉलचा क्रिकेटचा सुपरस्टार मंगेश वैती. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय. स्वप्नील कोळीच्या बॅटमधून निघालेला फटका कव्हरच्या दिशेने सीमारेषा दिशेने जातोय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. आज धन्यवाद देतो. आज मात्र कोळी बांधवांचा या ठिकाणी उत्सव पाहायला मिळतोय. वर्सोवा असेल, नायगाव असेल, नवसाती दिवा असेल, नवी मुंबई असेल, विरार परिसर असेल, पश्चिम उपनगर असेल आणि पूर्व उपनगरी. तुमचा चेंडू सर्व फटका स्वप्नील कोळीच्या बॅट मधून निघालेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउल सीमारेषा पार चौकार. कल्पेश माहुलकरने जर हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी त्यांच्या विजय कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर संघाची धावसंख्या पहिल्या षटकात आक्रमण करतोय. 15 धावा धावफलकावर होत आहेत. आपल्या नावाला साजेशी खेळी मात्र या ठिकाणी करतोय स्वप्नील कोळी. पुढचा चेंडू शपरवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू ते सांगता होते. तर प्रत्येक निर्धाव चेंडूला माहुलकरांच्या माध्यमातून टाळ्या होताना पाहायला मिळत आहेत. मला अजूनही आठवत आहे नाईट स्पर्धा सेमीफायनलचा सामना झाल्यानंतर अख्खं माहुल मैदानात येऊन नाचत होतं. तो नजारा संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिला होता आणि तसा नजारा केवळ माहुलमध्येच पाहायला मिळू शकतो. हिट केला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू हळू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहूया. अप्रतिम झेल पकडला जातोय. गणेशच्या माध्यमातून पकडलेला झेल. धन्यवाद डीजे. कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि चंदू कोळी किती तर अप्रतिम असा झेल या ठिकाणी घेताना पाहायला मिळाला. या झेलासाठी स्वप्नील कोळीचा झेल होता. या झेलासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या झेलाचं महत्व माहिती होतं, कारण तो झेल होता स्वप्नील कोळीचा.
एका सर्वोत्तम खेळाडूचा झेल होता आणि त्यासाठी हा झेल पाहिलं तर मित्रांनो एकाच गोष्टीची आठवण होते. 1983चा वर्ल्ड कप जो झाला होता त्या वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये व्हिवियन रिचर्डचा झेल घेतला होता कपिल देव निखंज याने आणि हा झेल आज घेतला स्वप्नील कोहलीचा गणेश याने. या दोन्ही झेलांमध्ये साम्य होतं. तर आज मात्र त्या आठवणीत ताज्या होताना पाहायला मिळतात गणेशच्या या झेलाने. गणेश 11 माहूलसाठी. तर स्ट्रायकर फलंदाज रोहित, नवीन फलंदाज अमित येत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होते कल्पेश माहुलकर उर्फ कडक. टप्पा पडल्यानंतर चेंडू तर टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरत घेतोय. टप्पा फिरत घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातो. या षटकाच्या पूर्वार्धात स्वप्नीलने आक्रमण केलं तर षटकाच्या उत्तरार्धामध्ये कल्पेश माहुलकरने आपले रंग दाखवले. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 15. धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. तर काल मात्र या ठिकाणी एवढं जी गर्दी खुल्या गटाला जेवढी गर्दी होती तेवढीच आज स्थानिक आगरी कोळी गटाला देखील पाहायला मिळते. कोळी बांधवांचं क्रिकेट त्याहीपेक्षा जास्त असतील म्हणून मी सांगत नाही. क्रिकेट रसिक मात्र या ठिकाणी आपल्या गावाला सपोर्ट देण्यासाठी. तर माहुल गावच्या प्रत्येक कोळी बांधवाकडून गणेश माहुलला सपोर्ट असणार आहे. प्रत्येक बांधवाचा कोळी बांधवाचा पाठिंबा असणार आहे. गाव पण जपलंय, मुंबईत राहून गाव पण जपलंय. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो माहुल हे गाव आहे, गाव आहे आणि गाव आहे. आणि मुंबईत राहून देखील स्वतःचं गाव पण जपलेलं आहे. कोळी बांधवांचं हे गाव माहुल वेगळी संस्कृती आहे. कोळी महोत्सव असू देत, या मैदानावर होणारा कोळी महोत्सव असू देत, मासेमारीचा व्यवसाय असू देत, क्रिकेटमधील त्यांची कामगिरी असू देत, या सर्व गोष्टींमध्ये माहुलकर एक वेगळेच छाप सोडून जातात. आज मात्र फलंदाज स्ट्राईकवर येत होतं आणि पर्यटकाचा चेंडू अतिशय पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज परेश गावांचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू अधिक वेग होता परंतु दिशा नव्हती. 16 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळतात. प्रशांत गावन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील. नावाचा फटका पडला माहिती का. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अखूट टप्प्याचा चेंडू माऊलच्या मैदानात अखूट टप्प्याचा चेंडू देणं म्हणजे नक्कीच मृत्यूच्या दारी जाण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी चेंडू सीमारेच्या बाहेर धुडकावतोय फलंदाज अमित. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतील तो प्रशांत काटकर. इंडिया क्रिकेटवर ही स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहू शकतो. अलीकडच्या काळात आलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. माहुल गावामध्ये जे जे क्रिकेटचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून सामना पाहतात त्या सर्व चाहत्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. हो सुरेश चेंडू परंतु फ्लिक करतोय. चेंडू ऑन साईडच्या दिशेने डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. चेंडूची फ्लिक करतोय कल्पेश बैतील. तोपर्यंत मात्र दोन धाव धावून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावांवर. प्रशांत काटकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर अमितसाठी. आज मात्र मड कोळीवाला वाड्यातील हे कोळी बांधव आज दाखल झालेले आहेत माहुलमध्ये आपल्या खेळाचे रंग दाखवण्यासाठी. विकेट केला जातोय. मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार त्याचबरोबरीने आक्रमण
धन्यवाद तर आक्रमण केली जात आहेत मडकरांकडून. आम्ही देखील मडवरून माहुलमध्ये यासाठी आलेलो आहोत. आम्ही देखील आपला खेळ दाखवण्यासाठी माहुलमध्ये दाखल झालेलो आहोत. माहुल संघ घरच्या मैदानात जरी खेळतोय तर आम्ही देखील नवीन आव्हान निर्माण झालं या कोळी जगतामध्ये. तर भारतीय संघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत. धर्मशाला या ठिकाणी चालू असणाऱ्या टेस्ट मॅच मध्ये भारतीय संघ 300 धावांचा पाठलाग म्हणजे 300 धावा केल्यात ऑस्ट्रेलियाने आणि भारतीय संघ 221 धावांवर 6 विकेट 6 विकेट पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका मारला जातो. सफल झाले खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. तर अमितच्या मैदानामधील आगमन झाल्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी करतोय हा अमित. आतापर्यंत 3 षटकार या षटकात लगावलेले आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना माफ करा 36 धावा धावफलकावर आहेत. आक्रमण करतो अमित. कोण आहे त्याचा मडवाला कोण आहे सरनेम काय त्याचं अमित सातारे. हा चेंडू अमित कोळी यांच्या दिशेने जातोय. अमित कोळी नावाची भिंत त्या ठिकाणी उभी राहिली होती आणि चेंडू मात्र अतिशय शाफराईने टाकला जातोय. अपील केलं गेलं. अपील पंचांनी फेटाळलं. तर आमचे हेमंत कोळी सर यांचे मोठे बंधू प्रकाश कोळी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. त्यांचे देखील जुन्या काळातील क्रिकेट ताजं होत असेल, अंडरम असेल, ओरम असेल यांचं क्रिकेट त्यांनी मात्र नक्कीच माहिती मिळाली. टचकी स्पिन गोलंदाजी देखील त्यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने टाकली जात होती. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 37 धावांवर संघाची धावसंख्या. असं नाही फोन करून विचार ना. दुसरं कोणाला तरी विचार त्याला माहिती असं गावातलं त्याने तुमच्या बाहेर. चेंडू फायनलच्या दिशेने पाठवला जातोय. सफल झाले. चेंडू मात्र पूल करतोय आणि चौकारामध्ये रूपांतरित केला जातोय. 4 धावा. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत मड संघाच्या. मड कोळीवाडा स्वप्नील कोळी आणि कंपनी. तर 2 षटकं संपतायत. धावांचा आलेख मात्र उंचावला. आता मात्र या धावसंख्या जी पुढे निघाली तिला कुठेतरी लगाम घालावा लागेल आणि आता मात्र मंगेश वैती स्वतः येतोय. काहीतरी मंगेश वैतीच्या डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर निघाली पाहिजे. ही जोडी आता कुठेतरी जमू लागलेली आहे. हिला कुठेतरी खंड मिळाला पाहिजे असं काहीतरी करावं लागणार आहे. आज मात्र घरच्या मैदानात माहुल खेळतो. वर्षभरच्या मैदानात झालेला पराभव, त्या पराभवाचे उत्तर आज घरच्या मैदानात फेडावे लागतील. मंगेश वैती गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी अमित सातारे. रोहित. सामना मात्र जबरदस्त सुरू आहे. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे.
सुरेश फटका कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो एक धाव पूर्ण केली जातो आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सुरेश फटका मारला कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला मिडल केला चेंडू परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावांवर. माहुलच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे काल मात्र या मैदानामध्ये बरेचसे विक्रम झाले. 5 अर्धशतक एक सेंचुरी देखील लगावली गेली म्हणजे 104 धावा लगावल्या गेल्या. 6 चेंडू 6 षटकार लगावले गेले. असे बरेच विक्रम कालच्या दिवसात या ठिकाणी झाले. आज देखील मात्र रितेश मडवेने अर्धशतक या ठिकाणी ठोकलेलं आहे आणि अजूनही आज मात्र सर्वांचा लाडका माहुलचा संघ मैदानात उतरलाय या क्रीडा स्पर्धेसाठी. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होतं अशोक माहुलकर साहेबांचं. उपविभागीय प्रमुख शिवसेना त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. मंगेश टप्प्याचा चेंडू बेग हिट केला जातो. मोठा फटका चेंडू जातो सीमारेषा पलीकडे खाली. तर मोठा फटका मारला जातो. धावा मात्र थांबायला मागत नाहीये. ते का मागोमाग एक सरस फटके मारले जातात. चेंडू 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 जुना तर आक्रमण केले जातात. हल्ला चढवला जातो माहुलच्या गोलंदाजांवर अर्थातच मडच्या फलंदाजांकडून पाहुण्या संघाकडून यजमान संघावर सुरुवातीला केलेला हल्ला या हल्ल्यातून सावरावं लागणार आहे. आपण या मैदानात सातत्याने क्रिकेट खेळतो या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल. आपल्या अनुभवाचा फायदा उचलावा लागणार आहे आणि सर्वात पहिली गोष्ट असणार आहे ही जोडी फोडावं लागणार आहे कारण जोडी जमली आहे. पुढचा चेंडू मंगेश राऊतीचा टप्पा पडतो. चेंडू मात्र आतमध्ये येतोय आणि थोडं शफल होऊन जास्त शफल झाल्यामुळे हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव चेंडू. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्ध एका चेंडूवर फलंदाजाने जिंकलं तर लगेचच दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने जिंकलं. हे युद्ध पाहण्यासाठी बरेचसे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी आलेत. पुढच्या स्पर्धेचा चेंडू समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न आणि जोडी फोडणं गरजेचं होतं तर जोडी फोडली आहे मंगेश राऊतीने आणि कल्पेश माहुलकर जोड घेतोय. तर विकेटचं पतन होतं. जोडी फोडलेली आहे. वैभव बोधनकर नवीन फलंदाज मैदानात येतो. जोडी या ठिकाणी फुटलेली आहे. आता मात्र काय होतं पाहायचं. आता कुठेतरी धावसंख्येला लगाम घालावा लागणार आहे मडच्या. तर कल्पेश माहुलकरने घेतलेला झेल मंगेश राऊतीला मिळालेला विकेट. धावसंख्या स्थिर असणार होती 48 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना मंगेश राऊतीचं 48 धावा धावफलकावर आहेत. अमित मात्र लाजवाब फलंदाजी करतोय. अमित सातारे सर्वांची मन जिंकून घेतोय. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातो. पंच दंडित करतायत. स्वयं चेंडू घोषित करतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावतायत. व्हाईट बॉल घोषित होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा. 49 अंकाचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून ठोकली गेलेली वन डे क्रिकेटमधील शतकं ही 49 होती तर टेस्ट मधील 51 होती. 100 शतकं विकेट केला जातो. आता मात्र काही सावकार पद्धतीने टाकला चेंडू. फलंदाज अमित सातारेने मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर उंचावला. पंचावन्न धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. षटक तिसरं सुरू आहे आणि धावांचा डोंगर धावांचा पाऊस. नुसता पाऊस नाही तर मुसळधार पाऊस सुरू आहे मड करून. तर हा चेंडू मात्र अमित
कोळी नावाच्या भिंतीकडे चेंडू जातोय, त्या ठिकाणाहून पुढे चेंडू जाणं शक्य नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावांवर. 3 षटकांची समाप्ती झाली. 56 धावांचा डोंगर उभा केलाय. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. कुठेतरी मळ संघाला रोकावं लागेल, अन्यथा धावसंख्या 80च्या पार झाल्याशिवाय राहणार नाहीये. पाहूया, सामना मात्र जबरदस्त रंगतदार ठरतोय. आणि या क्रिकेटच्या खेळाविषयी काय सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ आहे क्रिकेट. प्रत्येक जण भारतातील तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण थोडा काळ होईना पण तो क्रिकेट खेळलेला असतो. सर्वांच्या आवडीचा खेळ आहे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांना ज्या वेळेला आपण लहानपणी पाळण्यात असतो त्याच वेळेला एक प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल दिला जातो, तेव्हापासून आपल्या क्रिकेटला सुरुवात होते. त्यानंतर आपण या क्रिकेटच्या तर कल्पेश माहुलकरला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातं गोलंदाजीसाठी. अमित सातारे नावाच्या या वादळाला रोखावं लागेल. स्वप्नील कोळी माघारी परतला तर त्याची जागा अमित सातारेने घेतली आणि अमित सातारेने आपला हिसका या ठिकाणी दाखवलेला आहे आणि जबरदस्त फलंदाजी करतो. आतापर्यंत जर पाहिलं तर अमितच्या बॅटमधून निघालेले षटकार आहेत ते 3. कल्पेश कडक पुन्हा एकदा शपलावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फायनलच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर, चेंडूची फेक करतात. ओ सुरेख फेक, अचूक चेंडूची फेक पाहायला मिळतो. डीजे हेमंत मात्र आम्हाला प्रभावित करतायत, अचूक टायमावर वाजवतात. स्ट्राईकवर येतो नवीन फलंदाज वैभव बोधनकर. फलंदाजीसाठी सज्ज होईल तर 2 फलंदाज माघारी परतलेत. कल्पेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. रोखावं लागेल, धावसंख्याला सीमित ठेवावं लागेल. कल्पेश गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने डावखुऱ्या हाताच्या फलंदाज वैभवसाठी. पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण यष्टीरक्षक मंगेच्या वरती यष्टीरक्षकाच्या हातात जातो चेंडू आणि धावसंख्या स्थिर असणार आहे आणि या अशाच निर्धाव चेंडूची गरज आहे. तर कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो. सातत्याने टप्पा पडल्यानंतर चेंडू वळवतो आणि नॅचरली त्याचे चेंडू आतमध्ये येणारे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीला बाहेर जात आहेत, अडचणीत आणतायत. तेच पाहायला मिळते पुन्हा एकदा कल्पेशच्या माध्यमातून, परंतु धावा काही थांबायला मार्ग नाहीयेत आणि क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये धन्यवाद डीजे. तर धावा येण्याला महत्व आहे, कशा प्रकारे धावा आल्या याला अजिबात महत्व क्रिकेटमध्ये नसतं आणि या ठिकाणी 2 धावा चांगल्या चेंडूवर देखील आल्या. हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने आणि त्या ठिकाणी बाहेर मिळतोय. आता मात्र अयशस्वी ठरतो गणेश, ज्याने या अगोदर एक अप्रतिम झोल घेतला होता आणि आता मात्र या ठिकाणी चौकार जातो झोल सुटल्यानंतर. तर धावसंख्या पाहायला मिळते 63 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. कल्पेश फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी वैभव बोधनकर डावखुऱ्या हाताचा सज्ज झाला. फलंदाजीसाठी एक गाव आणि त्या गावातील 11 खेळाडू अशा पद्धतीचं क्रिकेट. एकाच गावातील 11 खेळाडू एका संघात हवेत अशा पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. हा चेंडू अवैध जातो. फर्स्ट लाईन सर्कल क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न कल्पेश माहुलकर, परंतु चेंडूवर येऊ शकला नाही. नोमॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडतो. जवळपास 4 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले होते, परंतु झेल होऊ शकला नाही आणि कल्पेश माहुलकर काहीसे नाराज दुसऱ्या खेळाडूवर आहेत, कारण झेल होऊ शकला नाही, कारण संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं होऊ शकलं नाही. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली
65 धावांवर संघाची धावसंख्या. चौथं षटक सुरू असताना कल्पेश माहुलकर याचा वैभव बोधनकर आणि अमित सातारे हा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. हा वेट जातोय आणि झेल सुटतोय आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद पासष्ट धावा धावफलकावर झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम षटक. शशांक नवीन फलंदाजीसाठी येतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. माता राणीचे अर्थातच वैष्णोदेवीचे भक्तगण एकत्रित आले. त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 65 धावा आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन काटकार. सचिन काटकर येथे गोलंदाजी मार्गवर. आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फलंदाज अमित सातारेसाठी. हा चेंडू थोडंसं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक रणनीती अवलंबली आहे आणि आक्रमक क्षेत्ररक्षण लावल्यानंतर थोडंसं शपल होऊन त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तो यशस्वी झालाय अमित, त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. परंतु सचिनचा हा चेंडू टपापडल्यानंतर काहीसा कट होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आज आणखीनही 5 चेंडू या सामन्यातील शिल्लक आहेत डावातील. विकेट पुन्हा एकदा. आता मात्र कोणतीही चूक नाहीये. अमित सातारे ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. वाड्यावर या. काही करायची थोडीशी. सचिन काटकर गोलंदाजीसाठी 3 धावचा फलक पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 71 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि प्रभावित करतो या ठिकाणी, ज्याने आतापर्यंत 4 षटकार मारलेत अमित सातारे. याची कडा घेतली जाते. हा वेट चेंडू जाऊन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अतिशय चपळाईने पोहोचता होता. आम्ही चेंडूवर जातोय चित्याच्या चपळाईने. तर प्रयत्न मात्र सुरू झाले होते चेंडू अडवण्याचा. धावा थांबवणं गरजेचं आहे. धावा थांबायला मार्ग नाहीये. धावा येताना पाहायला मिळतात. हा धाव फलक कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हे मात्र या ठिकाणी पाहायचं. धावसंख्या संघाची झालेली आहे ती मड कोळीवाडा 73 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन काटकर. हा चेंडू मात्र सुरळीत पद्धतीने ठेवला जातो आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार.
77 धावांवर धावफलक जातोय. पाहिलं मिडॉप आतमध्ये, मिडॉपच्या इथून चेंडू फटकावला. म्हणजे आपला फेवरेट झोन जो स्क्वेअर लेग मिड विकेट त्याच्यापासून थोडासा बाजू झाला आणि चेंडू मात्र गोलंदाजाला काहीतरी वेगळं करण्याचा विचार या ठिकाणी करण्यास भाग पाडला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता. कल्पेश माहुलकर त्या ठिकाणी हो 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 लाजवाब क्षेत्ररक्षण कल्पेश माहुलकरचा पाहायला मिळतोय. आणि आता मात्र अक्षय सातारेच्या खेळीचा अंत होतोय. थ्रो अचूक होता आणि त्याला माहिती होतं थ्रो कुठे करायचा यष्टीरक्षकाकडे, कारण डेंजर एंडला कोण आहे तर अमित सातारे होता आणि अमित सातारेला बाद केलं जात आहे. डीजे तोपर्यंत आपण सुमधुर कोळी गीत वाजवा. तर धावसंख्या केली होती 14 चेंडू 43 धावांची खेळी अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात. जयेश कोळी. कशी मी नांदायला हो ते गाणं लावा. सचिन काटकर. जयेश कोळी नवीन फलंदाज येतोय. डिपेंडच्या दिशेने कल्पेश माहुलकर होतो. चेंडूची फेक केली जाते. सचिन धावाची संधी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 80 धावा झालेल्या आहेत विजयासाठी. 81 धावांचं लक्ष, परंतु माहुल संघाने एवढ्या धावा कित्येकदा चेस केल्या या मैदानामध्ये. सर काय पाणी पंचांसाठी पाणी मैदानात घेऊन जायचं विनंती आहे. तर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. ज्या मॅचची प्रतीक्षा होती आपल्याला सर्वांना, मडचा संघ, जो मडचा संघ सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे, कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या माहुल गावामध्ये माहुलच्या संघाविरुद्ध, याच्यासाठी सर्वजण इच्छुक होती. आणि आता मडच्या संघाने देखील चांगली कामगिरी केली म्हणावं लागेल. 80 धावांचा डोंगर उभा केला, विजयासाठी 81 धावांचं लक्ष उभं केलंय. तर सगळी गोल संरक्षण साधवायचं, तर माहुल संघ आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. तर या डावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, मड संघाच्या स्वप्नील कोळी संघाचा कर्मधार संघनायक सुरुवातीला फलंदाजीला आला. 6 चेंडूमध्ये 14 धावाकडून बाद झाला, परंतु त्याच्याबरोबर जो रोहित आला होता तो मात्र 5 चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. परंतु खऱ्या अर्थाने या डावाला ज्याने आकार दिला त्याने मात्र
14 चेंडू 43 धावांची खेळी केली आणि त्याचं नाव आहे अमित सातारे. त्याच्या बरोबरीने त्याला थोडीशी साथ दिली. 5 चेंडूत 8 धावा केल्या वैभव बोधनकरने. आणि त्याचबरोबरीने गोलंदाजीविषयी सांगायचं झालं तर कल्पेश माहुलकर याने गोलंदाजी केली. 2 षटकं टाकली, 24 धावा दिल्या. तदनंतर प्रशांत काटकरने गोलंदाजी केली, 1 षटक 26 धावा मागला ठरला होता. तदनंतर मंगेश वैद्यने गोलंदाजी केली, 15 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट घेतल्या होत्या. आणि सचिन काटकर यांनी गोलंदाजी केली होती, 15 धावा आणि 1 विकेट. तसं जर पाहिलं तर सर्वच गोलंदाज मागणे ठरले आहेत या ठिकाणी. कल्पेचं एक 4थं षटक सोडलं तर सलामी चितोडी मैदानात दाखल झालेली आहे. सचिन काटकर आणि मंगेश वैती फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेले आहेत आपल्या घरच्या मैदानामध्ये. आज मात्र अप्रतिम कामगिरी करावी लागेल, एक इतिहास घडवावा लागेल. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कित्येकदा या मैदानात केला. या जोडीने सचिन मैदानात दाखल झालाय आणि मुंबईतील मी म्हणेल अव्वल 10 फलंदाजांमध्ये ज्या मंगेश वैतीचं नाव घेतलं जातं तोच मंगेश वैती मैदानात आहे. या माहुल गावचा सितारा मंगेश वैती. आणि नाईट स्पर्धेमध्ये गत वर्षीची नाईट स्पर्धा मला अजूनही आठवतो. वर्सोवाच्या विरुद्ध षटकार सचिन काटकरने मात्र शेवटच्या क्षणी पैशांचा पाऊस पडला होता, त्याच्यावर 10,000चं पारितोषिक त्याने घेतलं होतं. आणि या माहुल गावाला क्रिकेटच्या रसात आनंदात नाचायला लावलं होतं. तो सचिन काटकर मैदानात गेला. त्याचबरोबरीने या चालू सामन्यामध्ये पंचांची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात सूर्यकांत आडव सर एमसी पॅनलची पंच आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने हेमंत कोळी सरांना देखील आम्ही मैदानात पाहतोय. अर्थातच हेमंत कोळी माहुल गावचेच आहेत आणि माहुल गावाच्या याच मैदानामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील हेमंत कोळी सरांच्या नावावर आहे. आणि त्याचबरोबरीने अलीकडच्या काळात हेमंत कोळी यांचं जर सांगायचं झालं तर मोठमोठ्या स्पर्धा पंचांची कामगिरी करताना आपण त्यांना पाहत असतो. कारण नुकतीच पुण्याला झालेली स्पर्धा, राजगुरुनगरला झालेली स्पर्धा, नाशिकच्या देखील काही स्पर्धांमध्ये पंचांची कामगिरी त्यांना करताना आम्ही पाहिलंय. आणि मुंबईमधील देखील मोठ्या स्पर्धा, त्याचबरोबरीने सीबी ट्रॉफी असेल, सीएच ट्रॉफी असेल, या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांना पंचांची कामगिरी करण्यासाठी बोलवलं जातं. असं हे माहुल गावातील व्यक्तिमत्व हेमंत कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तर सामन्याला सुरुवात होते. मंगेश वैती 30 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता होती. 81 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 81 धावा, 81 धावा 30 चेंडू. मड कोळीवाडा, माहुल कोळीवाडा, माहुल कोळीवाडा, मड कोळीवाडा, स्वप्नील कोळी, मंगेश वैती, मंगेश वैती, स्वप्नील कोळी. कोण जिंकणार सामना? तर जाऊयात आपण स्वप्नील कोळीकडे. स्वप्नील कोळीच षटक घेऊन आलाय. 2 महत्वाचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. मंगेश वैतीला रोखायचं कसं याच्यासाठी गोलंदाजी करतो स्वप्नील. तर प्रत्येक षटकार चौकारानंतर माहुलकर क्रिकेटचे रसिक अक्षरशः नाचतील अशी कोळी घेता येणार आहेत आमच्या डीजे मास्टर कडून. स्वप्नील युद्ध सुरू होत आहे. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, हा होतो चेंडू जातो मंगेश वैतीच्या बॅट मधून निघालेला फटका, परंतु मंगेश वैती नावाचं वादळ स्वप्नील कोळीने शमावलंय. धन्यवाद. मंगेश वैती बाद होतो, त्याची जागा घेण्यासाठी आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानात दाखल होतो. सुनील माहुलकर उर्फ पोलार्ड. याच पोलार्डने मात्र SP11 दादर संघाला ठाण्याच्या मैदानामध्ये एक मोठा धक्का दिला. शेवटच्या षटकात लगातार 4 षटकार मारले आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तोच पोलार्ड फलंदाजीसाठी मैदानात जातोय. शरीरयष्टी अक्षरशः पोलार्ड सारखीच आहे, म्हणून पोलार्ड हे टोपण नाव त्याला पडलंय. तर स्वप्नील कोळी गोलंदाजी मार्कवर.
तर ही खासियत आहे स्वप्नीलच्या गोलंदाजीची. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. ज्या पद्धतीने फास्टर वन टाकला जातो त्याच शैलीमध्ये स्लोवर वन टाकला जातो आणि ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाकडे मिश्रण असतं त्यावेळेला तो अधिक धोकादायक ठरत असतो आणि ते स्वप्नील कोहली या ठिकाणी करतो. परंतु सचिन काटकर देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या मैदानात कित्येक खेळ्या केलेल्या आहेत. माहुल गावाच्या क्रिकेट रसिकांना कित्येक आनंद या सचिन काटकरने मिळवून दिलेला आहे. पाहूया आज पुन्हा एकदा सज्ज झालाय माहुलसाठी. हा चेंडू बॅटला गेला पॉईंटच्या दिशेने. सचिन काटकरच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. विजय मास्टर. धन्यवाद विजय. तर सुरेख चौकार पाहायला मिळाला. सचिन काटकर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील सचिन काटकरला आपण पाहत असतो. सुरेख फटका पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. तर क्रिकेटचे चाहते केवळ तुम्हाला भारतामध्येच पाहायला मिळतील. घराच्या छतावर जाऊन देखील मॅचेस पाहिल्या जातात. पूर्वी मात्र असं असायचं, भारतातील क्रिकेट स्टेडियम तशी नव्हती. अशा प्रकारच्या मॅचेस पाहिल्या जायच्या. आणि आणखीन एक मोठा फटका. सचिन काटकर ब्रँडेड फटका. 6 धावा. धन्यवाद विजय. तर सचिन काटकर ऑन पॉवर. 16 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. सचिनच्या बॅट मधून एक चौकार आणि तदनंतर 2 षटकार खेळले जात आहेत आणि षटकार हॅट्रिकची संधी सचिन काटकरला. स्वप्नील कोहलीवर चढवलाय हल्ला. हा चेंडू बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने तटवला जातो. 1 धाव अर्जित केली जाईल आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद. 17 धावा 1 गडी बाद झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय, कारण मड संघाच्या पहिल्या षटकात 15 धावा होत्या तर 2 धावाने पुढे आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर माहुलगाव 17 धावा झालेल्या आहेत. 81 धावांचं लक्ष्य समोर असताना 64 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 4 षटकं येणारी असणार आणि 64 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. 24 चेंडू 64 धावा. 64 धावा 24 चेंडू. माहुल मड मड माहुल 2 कोळीवाड्यांमधील झुंज आपण या ठिकाणी पाहतो. विनंती, मैदानात कोणी जायचं नाहीये. आपल्याला बॅट पाहिजे असेल, पाणी पाहिजे असेल तर कमिटीचे सदस्य देतील याची नोंद घ्यायची आहे. जय माता दी ग्रुपच्या वतीने इकडे स्पर्धा आपण आयोजित करतोय. जय माता दी चषक 2017. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातो. नवीन गोलंदाज येतोय प्रमोद कोळी, तर फलंदाजी करतोय सचिन काटकर. हो, चांगला चेंडू होता. चेंडूला थोडीशी उंची दिली. गुडलेन स्पॉटवर चेंडू लँड केला आणि तदनंतर चेंडू पाहिलं आपल्या रेंज मध्ये नाहीये, रडार मध्ये नाहीये. सचिनने सन्मान दिला आणि निर्धाव चेंडू खेळून काढला, कारण सचिनचं खेळपट्टीवर राहणं जास्त आवश्यक आहे.
हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने फटकावला जातोय. मिडॉच्या डोक्यावरून मारतोय सचिन काटकर. क्या बात आहे डीजे. आता मात्र कुठेतरी तुम्ही थोडे थोडे रंगात येऊ लागले. त्याचबरोबर आमचे फलंदाज देखील रंगात येऊ लागलेले आहेत. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 21 धावा. अखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु स्वप्नील कोहलीच्या हातात रेंज परत चुकलाय. मिड विकेट किंवा समोरच्या दिशेने चेंडू मारायचा होता. तर घाई करायची आहे. जवळपास 4:45 वाजलेले आहेत. आपण घाई करायची आहे कारण यानंतर आणखी 3 मॅचेस आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल असं 3 मॅच यानंतर बाकी आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ केवळ 1.5 तास आहेत. तर कल्पेश माहुलकरने षटकार हॅट्रिक जर ठोकली तर जय माता दी ग्रुपच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर स्ट्राईकवर येतो या माहुलगावचा टेनिस बॉलचा ब्लास्ट, अर्थातच सुनील माहुलकर उर्फ पोलाद. ब्लास्टच्या बॅटमधून झालेला फटका. बालाजी बॉईज कडनं काय प्रत्येक छक्क्याला एक कोंबडा सुनीलला. बालाजी बॉईज पुढे. तर बालाजी बॉईज कडून सुनील साठी पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी एक एक कोंबडा दिला जाईल. आता गावठी की इंग्लिश माहिती नाही, परंतु एक कोंबडा नक्कीच दिला जाणार आहे. सुनील माहुलकर पोलाडसाठी पारितोषिक आले. आगळं वेगळं पारितोषिक पाहायला मिळत आहे आणि कदाचित षटकार हॅट्रिक केली तर बकरा देखील देतील. काय भरोसा नाही. हो, बॅटच्या पट्ट्यात काही शूट आला नाही आणि ज्याची देहबोली पहा, केरन पॉलरची आठवण मात्र नक्कीच होते. अशी ही देहबोली पाहायला मिळते. माहुलच्या मातीत बरंच काही सामावलेलं आहे. धावसंख्या पुढे जाईल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसरे षटक सुरू असताना 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजयासाठी धावांची आवश्यकता 81. अजूनही 52 धावा विजयासाठी करायच्या आहेत. त्या येणारे चेंडू असणार 53. रिबासीचा फटका खेळतोय कल्पेश माहुलकर उर्फ कडक. 4 धावा. धन्यवाद डीजे. तर 32 धावा धावफलकावर होत आहेत. 2 षटकार, 2 खेळाडू तंबूच्या आसपासला गेले. सचिन काटकर बाद झाला, मंगेश बेदी बाद झाला, परंतु मैदानात कल्पेश माहुलकर आणि सुनील माहुलकर, 2 माहुलकर मैदानात आहेत आणि माहुलकर ज्यावेळेला मैदानात असतात तर नक्कीच धमाका करतील हे दोन्ही माहुलकर. तर 32 धावा धावफलकावर झाल्यात आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा करायच्या असतील त्या 49. 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. स्वप्नील कोहली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होतोय. गतवर्षी 2 मोठ्या स्पर्धांमध्ये, खुल्या गटातील स्पर्धांमध्ये या स्वप्नील कोहलीने मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला होता. एक म्हणजे नायगाव, दुसरे म्हणजे आक्सा बीच. दोन्ही ठिकाणी झालेल्या 1-1 लाखाच्या स्पर्धेमध्ये याच स्वप्नील कोहलीने आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. तोच स्वप्नील कोहली मडसाठी आणि तदनंतर मात्र मडकडे सर्वांचं लक्ष गेलं, कारण जम्बो नंतर मडच्या क्रिकेटकडे संपूर्ण जम्मू मडचाच होता ना तुमचा. अरे तू
स्वप्नील कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून जे जे क्रिकेटचे चाहते ही स्पर्धा इंटरनेटवर पाहत आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत माहुलच्या कोळीवाड्यामध्ये. विकेट केला जातोय पोलार्ड आणि मोठा फटका पोलार्डच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता षटकार ज्याप्रमाणे मोजायचे त्याप्रमाणे कोंबडे देखील मोजायचे. एक कोंबडा झाला नाही नंतर लावलेला आहे की दोन झाले नीट सांगा ना तर मला पटकेल तो. हा तर एकच झाला. पोलार्ड अर्थातच सुनील माहुलकर स्वप्नीलच्या गोलंदाजीवर केलेला आक्रमण धाव फलक पुढे गेला 38. हो हे दडपण याला दडपण म्हणतात. स्वप्नील मात्र दडपण घेतलं सुनीलचं. सुनीलची देव बोली पहा शरीराचे हावभाव तुम्ही पहा. वेस्ट इंडिजचे खेळाडूंचे जसे हावभाव असतात आणि प्रेक्षक तुम्ही हेच पाहायला मिळतं. माहुलगाव मध्ये क्रिकेट स्पर्धा समालोचन करण्यासाठी देखील काय मजा येते. या ठिकाणचे क्रिकेट खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात. क्रिकेट जे तुम्हाला वेस्ट इंडिजला पाहायला मिळेल तेच तुम्हाला माहुल गावात देखील पाहायला मिळेल. डान्स विथ क्रिकेट माहुल गाव. हा चेंडू हवेत जातोय क्षेत्ररक्षक त्याच्या सप्लाय नाही. सुनील माहुलकरचा विकेट आहे. पाहूया जोर सुटतोय टाळ्यांचा गजर. तर धन्यवाद. तर आगळं वेगळं पारितोषिक आहे सुनीलसाठी. प्रत्येक षटकाराला एक एक कोंबडा दिला जाईल. फलंदाजी करतो सुनील माहुलकर. हो 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 अप्रतिम फटकेबाजी. डीजे 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 सुनील माहुलकर. आता सुनीलचं आणि कोंबड्याचं काही नातं आहे की काय. जेव्हापासून कोंबड्या पारितोषिक लावलं तेव्हापासून अक्षरशः हा पिसाळलाय आणि षटकारांची आतषबाजी करतो. आणि नुसते षटकार मारत नाही. कदाचित लेग पीस लॉलीपॉप हे त्याचे आवडते खाद्यपदार्थ असावेत. नुसते षटकार मारत नाही. षटकाराच्या बाहेर 100 मीटर लांब मारतो. एवढी फलंदाजी जबरदस्त होते. हो अरे बापरे अप्रतिम 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 अप्रतिम. या वादळाचा तडाखा मात्र या संघाला बसतोय. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे तो सुनील माहुलकर नावाच्या वादळाने आणि षटकारांची आतषबाजी होते. धावसंख्या झाली होती 53 धावांवर. सुनील नावाचं वादळ माहुल गावच्या टेनिस बॉल क्रिकेटचा ब्लास्ट अर्थातच सुनील माहुलकर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न हा होत जातोय आणि सुनील माहुलकर बाद होते. परंतु 7 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी करतोय आणि त्याच्यामध्ये तब्बल 4 षटकार. नुसते षटकार नव्हते. जास्त लांब चेंडू गेल्यानंतर 8, 9, 10 असं काही ठेवलं असेल तर ते देखील मिळालं असतं. एवढे लांबवरचे षटकार पाहायला मिळाले सुनील माहुलकरच्या माध्यमातून.
धावसंख्या संघाची पाहायला मिळते 53 धावांवर कल्पेश 53 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. किती धावांची आवश्यकता अजून 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. कल्पेश वैती मैदानात जातोय. कल्पेश वैती कल्पेश माहुलकर 2 कल्पेश मैदानात आहेत. समीकरण आता सुरू. मगाशी 2 माहुलकर होते, आता 2 कल्पेश मैदानात आहेत. तर पाहूया हे 2 कल्पेश काय करतायत. गोलंदाजीसाठी 13 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 28. हा चेंडू समोरच्या दिशेने ढोलावण्याचा प्रयत्न होतोय कल्पेश माहुलकरचा. अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातोय. हा कॅच जरी मडच्या संघाने पकडला असेल, परंतु माहुलच्या प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्याने टाळ्या वाजवल्यात आणि पुन्हा एकदा टाळ्या. चांगला झेल झाला म्हणून चांगल्या क्रिकेटचं स्वागत माहुलकरांनी नेहमीच केलेलं आहे आणि या चांगल्या झेलाचं आपल्या कोळी बांधवांनी घेतलेल्या झेलाचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. परंतु दरम्यानच्या काळात एक गोष्ट झाली, संघाचा तारणहार्ता म्हणून कित्येकदा मदतीला धावणारेला कल्पेश माहुलकर बाद झाला आणि संघाची धावसंख्या 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 28. सुरुवातीला केलेली आक्रमण अक्षरशः 21 धावा पहिल्या 4 चेंडूत कुठल्या, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूवर 2 विकेट महत्वपूर्ण जातात. कारण सुनील माहुलकर नावाचं वादळ शमलं आणि त्याचबरोबरीने कल्पेश माहुलकर हे 2 धडाकेबाज फलंदाज माघारी परतले. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत जगदीश. कल्पेश वैतीवर मात्र सर्वांच्या नजरा खेळल्या असतील. जगदीशवर नजरा खेळल्या असतील. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. या माहुलच्या मैदानात केव्हाही काही होऊ शकतं. मड की माहुल, माहुल की मड, मंगेश वैती की कल्पेश कोळी. हो, कोलकाता हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नाही. धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज जयेश. कल्पेश वैतीसाठी 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 2 षटकारांची आवश्यकता या षटकात देखील असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये पाहूया सामना रंगतदार ठरतो. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव मिळेल. स्ट्रायकर मात्र येतील जगदीश. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता विजयासाठी. कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू खोलवर टप्प्याचे टाकले गेले होते आणि भाग पडलं फलंदाजाला मध्ये गोलंदाजाच्या दिशेने खेळण्यास. सोपं नाहीये लांबवरच्या विकेटवर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकणं. हा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि असं वाटत होतं झेल सुटतोय की काय आणि बोटावर तो पडलाय. चुकीच्या पद्धतीने झेल घातला. कदाचित दुखापत झाली असावी. आहे का डॉक्टर प्रशांत कोळी यांचं मैदानात आगमन झालेलं आहे. उपचार करून मात्र ते पुन्हा एकदा माघारी परततील. मैदानात अमित कोळी दाखल झालेला आहेत. सुनील माहुलकर बाद झाला आणि तंत्रज्ञर मात्र एका मागोमागे खेळाडू घातल्याच्या मैदानात मोठा षटकार मारून आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. नऊ चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. कल्पेश वैतीवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत, परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं जयेशचं 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आहे. जयेश माहुलसाठी मडचा खेळाडू.
हो, हा चेंडू मात्र फाईनच्या दिशेने दंडवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. अमितच्या प्रत्येक षटकारासाठी एकविरा बॉईज कडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अमित कोळी मैदानात दाखल झालाय. क्षमता आहे त्याच्याकडे कोणत्याही दिशेने षटकार मारण्याची. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी सज्ज होतात ते अमित कोळी. अमितच्या षटकारासाठीचं पारितोषिक वाढलेलं आहे. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अमित कोळीला. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सोड चेंडू घोषित केला जातो. वाईट बॉल घोषित केला जातो. 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एक षटकार सामन्याचं गणित बदलू शकतो. मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो तो माहुलच्या संघाला. अमित कोहलीने जर षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे. अमित आणि षटकारासाठी अमित प्रसिद्ध देखील आहे. कित्येकदा केलेला आहे. आज मात्र माहुलच्या घरच्या मैदानामध्ये इतिहास घडवण्याची संधी निर्माण झालेली आहे. ते अमित कोहली याला. अहो, बॅटची कडा करून घेतली जाते. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव पूर्ण केली जाते. तर किशोर कोळी यांच्याकडून अमितसाठी प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरे काही तर शेवटचे चेंडू असणार आहेत ते 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. फक्त 4 षटकारांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पाहूया अमित कोहलीकडून मात्र ती अपेक्षा आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतो. गोलंदाजी मार्कवर रोहितने सलामीला फलंदाजी केली होती. अमित कोहलीवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या असणार आहेत. तर या अगोदरचं षटक जे जयेशने टाकलं होतं मॅच मधील टर्निंग पॉईंट होतं. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना केवळ 4 धावांचं षटक टाकलं होतं जयेशने. आणि जो झेल घेतला वैभव वेदनकरने हे सामन्याचे टर्निंग पॉईंट होते. कॅचेस विन द मॅचेस. सोड चेंडू घोषित केला जातोय. 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. दोन धावा मात्र या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपातील हा चेंडू. 2 धावा 21 धावांची आवश्यकता असणार. 5 येणाऱ्या चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. अमित 2 छक्का लागला तर 2 आर्या.
बिगिन अमित कोळी ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. 6 धावा. चार चेंडू 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. आम्ही अजून एक टॉस टॉस करू. कंपल्सरी चेसिंग आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अमितला मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किशोर कोळी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला अमित फलंदाजीसाठी. हो, बॅटच्या टप्प्यात काही चेंडू येऊ शकला नाही. तर लगातार 3 षटकारांची आवश्यकता निर्माण झाली आहे. दहावी विजयासाठी धावांची आवश्यकता असणार होती. 15 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया अमितवर सर्वांच्या नजरा. बाद होतो मात्र या ठिकाणी कल्पेश वैती. अमित मोठा फटका अमितच्या बॅटमधून इमारतीच्या 5व्या मजल्यावर. 2 चेंडू 9 धावा. चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अमितने मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणलेली आहे. अमित कोळी ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. अमित रोहित रोहित अमित माड माहुल माहुल माड. हो, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही. एक धाव इथे पाहूया. एक धाव घेतला गेली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न अमितच्या माध्यमातून. आता मात्र प्रत्येक क्रीडा रसिकाला एकच प्रश्न पडला असेल. नो बॉल पडू दे, वाईट बॉल पडू दे, काही होऊ दे, परंतु माहोल जिंकू दे. प्रत्येकाच्या मनामध्ये विचाराचं काहूर माजला असेल. एक नो एखादा नो पडला तर, वाईट पडला तर, हे दिल मांगे मोर. आशा आशा आणि आशा नेहमीच आपण करत असतो. ज्यावेळेला भारतीय संघ खेळत असतो, एकामागोमाग एक फलंदाज आउट होतात. पहिला बाद झाल्यावर आपण 1 डाऊन कडून अपेक्षा करतो, त्याच्यानंतरच्या फलंदाजाकडून अपेक्षा करतो, नंतर विकेट कपर कडून करतो, नंतर आपण म्हणतो अरे हा बॉलर आहे, परंतु हा कधी कधी बॅटिंग सुद्धा करतो, त्याच्याकडून देखील अपेक्षा करतो. तर अपेक्षा या क्रिकेटच्या खेळामध्ये आल्याच. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे सामन्याची. 8 धावांची आवश्यकता. 1 चेंडू शिल्लक असणार आहे. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 7 धावांची आवश्यकता. 1 चेंडू. कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता आहे. आणि प्रेक्षक पुन्हा एकदा मनोमन प्रार्थना करतील असंच काहीतरी अजून एखाद्या वेळेला होऊ दे, परंतु असं झालेलं नाहीये. आणि विजयी ठरतो मडचा संघ. लगातार दुसरा धक्का दिलेला आहे माहुल संघाला. वर्षभर आणि वर्षपाठोपाठ घरच्या मैदानामध्ये माहुलचा पराभूत करण्यात आलेला आहे माहुल संघाला. परंतु या मॅचच्या विजयामध्ये कॅच मध्ये होती. कॅचेस विन द मॅचेस.